नमस्कार माऊली. आपण पुणे जिल्हा तालुका इंदापूर मधल्या श्री संत मुक्ताई आई माऊली या शेळगावामध्ये आलेलो आहोत. तिथून उद्या 20 तारीखला संत मुक्ताई आई साहेबांची पालखी पंढरपूरमध्ये प्रस्थान करणार आहेत. त्यानिमित्त आपण पाहत होता किती सुंदर तयारी चालू आहे. मुक्ताईचं मंदिर बघा आणि हा रथ सजवलेला पाहताय तुम्ही. रथ एकदम व्यवस्थितरित्या सगळ्या गावकऱ्यांच्या मंडळींच्या सहकार्याने इथे सगळी ही उद्या प्रस्थानाच्या दिंडीचं सगळं व्यवस्था होणार आहे. आपण पाहतच आहात किती सुंदर परिसर आणि मंदिराचा जवळपास 5 एकरामध्ये मंदिराचा हा परिसर एकदम. इथे ग्रामपंचायत आहे, एक जिल्हा परिषद शाळा आहे. आपण पाहतच आहात की इथे ग्रामपंचायत सुद्धा किती सुंदर आणि विशेष अशी ग्रामपंचायत सुद्धा बांधलेली आहे. आणि तो मुक्ताबाईचा सांस्कृतिक व्यासपीठ इथे जे काही कार्यक्रम होतात, भजन कीर्तन या व्यासपीठावर होतच असतात. आपण पाहतच आहात उद्याच्या 20 तारीखचा आपला प्रस्थान होणार आहे शेळगाव मधून संत आई साहेबांच्या पालखी सोहळ्यात. आणि या पालखी सोहळ्यांचे प्रमुख हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे हे या पालखीच्या पूर्ण नेतृत्व घेत आहेत. आणि महाराज विशेष करून महाराजांचं मोठं व्यक्तिमत्व असल्यानंतरही महाराज 5 दिवस या पालखी सोहळ्यात पायी वारकऱ्यांसोबत आनंद घेत असतात आणि वारकरी सुद्धा महाराजांसोबत आनंद घेत असतात. आपण पाहत होतात उद्याच्या आई साहेबांच्या प्रस्थानासाठी रथाची तयारी आणि पंचक्रोशीतील सगळे भाविक भक्त इथे सगळे एकमेकाच्या सहकाने धावतात. खेळमेळीच्या वातावरणात उद्याच्या प्रस्थानाची आपण तयारी पाहतच आहोत. आपण आतमध्ये जाऊया जिथे श्री संत मुक्ताई आई साहेबांचं जिवंत समाधी आहे आणि ते शिंगाडेचे एक लेख होऊन गेलेले आहेत, तिथे संत होऊन गेलेले आहेत. आणि एवढा चांगला सुंदर परिसर या आदिशक्ती संत मुक्ताबाईच्या या शेळगावमध्ये खरंच एक प्रगट झालेला आहे. मुक्ताईच्या आईचा हा परिसर आपण पाहतच आहात. आपण आतमध्ये संत श्री मुक्ताबाईचं जिवंत समाधीचं दर्शन घेऊया. बघा आता आतमध्ये आलो आहात, किती सुंदर असं रुक्मिणीचं मंदिर सुद्धा आहे. आपण पाहतच आहात किती छान हॉल आणि हा सभामंडप बांधलेला आहे. खरंच पाहावं तेवढं कौतुक आहे. आणि तुम्ही बघितलं की बाबा जे हॉल आहे आपला हा सभागृह आहे, या सभागृहाच्या बाजूला खूप सारे असे रूम्स बांधलेले आहेत जेणेकरून इथे संत मंडळी आले म्हणजे त्या रूम मध्ये व्यवस्थित इथे त्यांची व्यवस्था गावकऱ्यांनी करून दिली आहे. आपण आतमध्ये जाऊया. गाभाऱ्यामध्ये सुंदर अशी मूर्ती विठ्ठलाची आपण बघतात किती छान माऊलींचा पैसे देऊन माऊलीला असं सांगूया की यावर्षी शेतकऱ्यांचं हे जे काही दुखणं आहे, जे काही शेतकऱ्यांचे पीक वगैरे खराब निघतात, पण यांना सुबत्ती देऊ, विकणाऱ्या कंपन्यांना सुद्धा सुबत्ती देऊ आणि शेतकऱ्यांचं जे आहे ते यावर्षी सुंदर असं पीक त्यांना मिळो असं विठ्ठलचरणी प्रार्थना करते. आपण बघायचंच किती सुंदर विठ्ठलाचे आपण म्हणतोच ना, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. सुंदर असं रूप विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं या शेळगाव मध्ये आपल्याला पाहतात. आपण बघतच आहात. यानंतर आपण बाहेरचा परिसर बघूया. माऊली आपण बघतच आहात उद्याचा जो उत्सव आहे आपल्या श्री संत मुक्ताई आई साहेबांच्या पालखी सोहळ्याचा, तिथे एक उत्सव म्हणजे बघतच आहात. सोबतच रुक्मिणी माता पण बघत आहात तुम्ही. आणि अनेक मंदिरं इथे या सभागृहात केलेले आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत. खूप हा सभा मंडपाचा मागच्या साईड आणि मागच्या साईडला खूप छान मोठं हॉल, जेणेकरून मंदिराचा जो सामानाचा साठा असतो तो त्या मंदिरामध्ये ठेवण्यात येतो. आणि आपण बघत होता की आता मुक्ताई आई साहेबांच्या समाधी स्थळाकडचा हा रस्ता आहे, आपण तिथे पण जाऊया. राजकोषरी माऊली आपण आईसाहेब संत मुक्ताई यांच्या जिवंत समाधीच्या इकडे प्रस्थान करणार आहोत. मंदिराचा हा जो खालचा तळघर आहे, या तळघरामध्ये श्री संत मुक्ताबाई आईसाहेब यांच्या आपण समाधी स्थळ बघणार आहोत. आणि जिवंत असं समाधी स्थळ पहिल्यांदाच आपण या शेळगावमध्ये बघत आहोत. एक संत शिंगाड्यांची एक कन्या इथे त्यांनी जिवंत अशी समाधी घेतलेली आहे. असे मुक्ताबाई आई साहेबांचे जिवादी समाधी स्थळाचं आपण दर्शन घेऊया. आणि पवित्र अशा संत श्री मुक्ताबाईंना सांगूया की यावर्षी आमच्या शेतकऱ्यांना भरभरून पीक देऊन आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या मनोकामना आणि सगळ्यांना सुदृढ आणि सुखी ठेव हीच मुक्ताबाईची प्रार्थना करते. आणि जिल्हाच नव्हे किंवा तालुकाच नव्हे पण पूर्ण जगभर, पूर्ण भारत देश सुखी हो ही आपल्या मुक्ताईची प्रार्थना करते.